तर फायनली बघा गावी आलो यार मित्रांनो. खतरनाक कसं काय. आपला कॅमेरा सेट झाला आहे आणि आपण हळू जाणार आहोत कारण कॅमेरा लागलेला आहे. ठीक आहे, खाली वगैरे काही बघता येणार नाही आपल्याला जास्त. गाडी स्टार्ट, कमी स्पीडने जायचं आपल्याला. आणि आता मी सध्या मित्रांनो बघू शकता यार, थंडी खूप आहे. ते मी आता देवरुख मार्गावर आहे, आपल्याला जायचं आहे. हा जो रत्नागिरी देवरुख रस्ता एकमेकांना हे आहे म्हणजे कनेक्ट आहे. ठीक आहे, आता चाललो आहे आपण. गाडी आपली तयार आहे. ठीक आहे, कॅमेरा से आता जाऊ मस्त इकडे. ठीक आहे, रस्ता माहीत नाही, रस्त्याचं काम सुरू आहे आणि आता आपण जातो आहे हळूहळू पुढे. कसं काय ते बघू. माझा आवाज आय थिंक तुम्हाला कमी जात असेल. चलो लेट्स गो राईट फॉर कोकण. यार सांगायचं झालं ना मित्रांनो, यार कोकणामध्ये आल्यावर अलगच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम किती कोवळं वातावरण आहे बघा, कोवळं वातावरण पूर्ण. म्हणजे धुकं आहे, धुक्याने तुम्हाला समोरचं काय दिसत नसेल. आणि आपण इथून स्लोच जाणार आहोत कारण समोरून गाडी आलेली आपल्याला कळणार नाही. हा 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 वा यार. मी सांगितलं ना रस्ता बंद असणार, आपल्याला जपूनच जावं लागेल कारण खूप साऱ्या गाड्या येत आहेत. आणि हा मेन रत्नागिरी देवरुख महामार्ग आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. मित्रांनो काय रस्ता बघाल ना, कारण मी रत्नागिरीतून जस्ट निघालो आणि थंडी पण खूप होती, त्याच्यामुळे काही ब्लॉगिंग वगैरे काही जास्त चालू केलं नाही. आता मला आमच्या कोकणातला पूर्ण रस्ता दाखवतो. काय रोड बनवला आहे यार, काय रोड बनवला आहे, जबरदस्त खतरनाक, एकदम खतरनाक असा रोड बनवला यार. असं वाटतं की चटई घेऊन इथे झोपावं. ते डेंजर सीन. पहिलं कोकण कसं होतं आणि आत्ता कसं आहे यार. पहिलं पण स्वर्गच होतं, पण आता भाई रोड वगैरे मस्त झाले, 4 पदरी रस्ता बनवतात यार, काय खतरनाक. जस्ट मित्रांनो आईचा मध्येच कॉल आला आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ तुटला आहे, परत चालू केला आहे. आणि मित्रांनो सांगायला झालं ना तर कॅमेऱ्यावर पूर्ण धुकं एकदम आलेला, आता मी पूर्ण साफ केलं, आता क्लिअर दिसेल तुम्हाला. बारी बारीने मला हात फिरवावा लागेल कॅमेऱ्यावर कारण इतकं जोरात धुकं चाललं आहे ना यार. काय समोरचं दिसत नाही, काहीच नाही. गाडी सावकाश दिल्याशिवाय काय पर्याय. आणि असं वातावरण मित्रांनो आहे ना, ओ माय गॉड, असं वातावरण आहे तुम्हाला मुंबईला बघायला अजिबात मिळणार नाही. काय जाम वातावरण करून ठेवलं यार. तर ना आपला कॅमेरा पडण्याची शक्यता वाटते मला, कारण कसा जिगाडा करून लावला आहे मी ते तुम्हाला नंतर दाखवतो. एक स्टिक आणला होता मी, जो की सेल्फी स्टिक छोटावाला जो असतो तेव्हा आणला होता. एकदम छोटा आहे, म्हणजे सांगायला झालं तर इतका पण लहान आहे, मोठा नाही, लहानच आहे. वा कुठे आलं ते पण मला माहिती नाही कारण धुक्यामुळे इतकं काय दिसण्यात येत नाही. मी पण आतमध्ये भिजून गेलो यार. कुठे आलं कोकजे वठार स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण. मी जरी म्हटलं शब्द खराब आहे. कोकणाची ड्राईव्ह करणं म्हणजे एकदम सांगायला झालं नाही, म्हणजे नशीब आणायला मिळू शकतं. बघा तुम्ही कोकणामध्ये आलात ना तर तुम्ही बघू शकता की अजून बसने जातो, कोणतीही गाडी वगैरे येते. जेव्हा टू व्हीलरने जेव्हा तुम्ही प्रवास करता, तुमची टू व्हीलर कोणतीही असू दे, टू व्हीलरने जेव्हा प्रवास करता तुम्ही, त्यावेळेला म्हणजे प्रत्येक ठिकाण तुम्ही विजिट मारू शकता. प्रत्येक ठिकाणाला प्रत्येक म्हणजे गोष्टीचं तुम्ही फील करू शकता. सांगायचं झालं तर सगळीकडे सांगायला ना कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे इकडे.
सगळं म्हणजे ऑल या बाजूला पूर्ण केला तर पूर्णपर्यंत एकदम लास्टपर्यंत तुमच्यापर्यंत पूर्ण कंस्ट्रक्शनच सुरू आहे. हे बघा हे इकडे सगळं इतकं धुकं आहे ना मित्रांनो. बघा तुम्हाला क्लिअर वेळ दिसत नसेल आणि कॅमेऱ्यावर पण सारखं म्हणजे दव मोठ होतं ना दव काय ते साठते हात लावावं लागते झालं. गाडी चालवताना पण मित्र हात धुवून थंडी पडले तेव्हा. खतरनाक एक नंबर. आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज जातोय का. इतकं वाऱ्यामुळे बाहेर मोबाईल पण बाहेरच आहे हेल्मेटच्या बाहेर. त्याच्यामुळे काय मग माझा आवाज जात नसेल. इतकं बोलून तर मग फायदा काय नाही. ठीक आहे घरी जाऊन एकदा चेक करतो मग आवाज क्लिअर येते का. आता थांबलो तर खूप लेट होणार आहे. ठीक आहे इकडे राहुल वगैरे सर्व वाट बघतात. मी आलेलो मित्रांनो बघा पांगरी ही पांगरी आहे बघू शकता. स्टॉप वगैरे अजून नवीन स्टॉप आहे. म्हणजे काही लोक बससाठी पण बघू शकता. मित्रांनो आता ठीक वाटते कारण आपण जिथे होतो ना ज्या स्पॉटला आपण खाली होतो ते पूर्ण नदीचा एरिया म्हणजे पाणीच पाणी होतं. त्याच्यामध्ये थंडी आणि धुकं खूप होतं. आता आपण वरती आलं बघू शकता सूर्य वगैरे बाहेर आला आहे. उगवलं आहे सूर्य आपला आणि मस्त एकदम गरम गरम वाटतं. त्या सकाळच गावची लोक बघा कसं करून रानामध्ये आणि खास करून मित्रांनो जी गावची लोक आहेत ना जास्त जंगलामध्ये खूप काम असतात. म्हणजे प्रत्येकाला जमणी आहेत यार इकडे. काजू म्हणा फणस म्हणा आंबा म्हणा आपण जो कोकण मेवा बोलतो ना त्या गोष्टी आहेत. त्याच गोष्टी साफ करायला जातात. म्हणजे स्वतःचंच काम करून खुश राहा यार. काय खतरनाक घर बसल्या इन्कम विषय संपला. तेव्हा बातच अलग आहे त्या गोष्टीची सांगायला झालं ते. कोण बोलतात नसतो का यार काय ते आहे विषयच क्लोज आहे. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि फर्स्ट टाईम आहे की मी गाडीवरून ब्लॉगिंग करतो. ठीक आहे सगळी लोक कशी हेल्मेटकडे बघतात. काय लावलं याने कोणतं जुगाड करून आला यार. अटॅचमेंटच नाही. तुम्हाला मी शेवटला नक्की दाखवतो तुम्ही काय जुगाड केला आहे. ठीक आहे मला ब्लॉग बनायचा होता कसा पण आणि असे या अँगलने मला शॉट घ्यायचा होता म्हणून कॅमेरा जुगाड केला. हातामध्ये काय घेऊ शकत नाही आपण. गाडीचे गेअर वगैरे टाकतो त्याच्यामध्ये मोबाईल बोलू शकतो की आपला नजर दुर्घटना होऊ शकते. हो आपण तिथे जुगाड केला आहे टेन्शन नाही. विषय क्लोज. पुन्हा व्हिडिओ चालू करून बघा 14 मिनटं झाली. अरे यार ही झाडं हे सगळे काय रोड आहे यार. खतरनाक रोड एकदम खतरनाक. अरे मी सांगायला ना 2 वर्षापूर्वी आलो होतो इकडे. 2 वर्षापूर्वी म्हणजे मी येतो तसा 2-3 महिन्यांनी गावाला आमचं येणं जाणं चालूच असतं. पण 2-3 वर्षापूर्वी इकडे हालत होती ना 4 वर्षापूर्वी या रोडची यार काय बघा जाम फिराय. पण आता गाई गोडवली पण आता सध्या गोडवलीमध्ये आहोत. त्यावेळेची हालत काय आणि आत्ता काय काय सुधारणा झाली आहे. काय बदल झालं इकडे गावाला यार. तर खारुताई असली मैदानं आहेत ना मैदानं त्याच्यामध्ये जी घास असते ना ते गवत वगैरे त्या गवतमध्ये हिरवळ जी पाहायला मिळते ना ती ह्या टाईम
पावसाळ्यातून या टायमिंग. आता जे थंडीचं सीझन आहे, गावाला तर थंडी खूप पडलेली आहे आपल्या. सकाळच इतकं फील होतं आहे मित्रांनो. जॅकेट घातलं आहे, जॅकेटचं मी पूर्ण चेन बिन सर्व बंद करून ठेवलं, इतकी थंडी लागते. आता ठीक आहे, आता आपले सूर्योदय झाला आहे आपला. आता थोड्या वेळा तुळजाणीत पोचू आपण राहुलच्या घरी. ते असा विचार केला होता यार की डायरेक्ट घरी जाईल तिथून, पण ठीक आहे राहुलने बोलवलं आहे. कारण जरा माझ्या वडिलांनी जो साऊंड लावला आहे ना, म्हणजे पप्पानी म्हणजे आमच्यात त्याच्याकडे ऑर्डर त्यांनी दिली होती साऊंडची. ठीक आहे, तर ती साऊंडची ऑर्डर आज पूर्ण पण करेल. फोटो गावाला पण जाऊन येईल याच निमित्ताने. राहुलची गडबडी पण आहे, तर त्यासाठी पण इथे आलो आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो माझ्या वडिलांनी घर बांधलेलं होतं मला. ठीक आहे, सकाळ सकाळ त्यांच्या घरी जायचं आहे आपल्याला. काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, सॉल्व करून नंतर घरी लगेच आपल्या रिटर्न जाऊया मग. ठीक आहे, अशाच 15 व्हिडिओसोबत खूप मजा येणार आहे. राहुलची जरा मजा घेऊन येतो मी जाऊन. भाई कोकण 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 गावाची आठवण आली नाही की एकच गाणं होतं. ते जे गाणं आहे मला माहीत नाही, कोकण 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 असं ते गाणं आहे काहीतरी. ते विसरलं, मेन पॉईंटलाच विसरलं ते गाणं. त्यामध्ये सर्व मित्र आहे. ठीक आहे, असं आहे यार. काय इथे सध्या गरम व्हायला लागले आता, थंडी तर लागते मगापासून. आपलं जॅकेट जे आहे ओपन करूया थोडं. यार खतरनाक. हे बघा, ही तुळजाण इथून सुरू झाली. ठीक आहे, चला तर राहुलकडे आपल्याला जायचं आहे. सीधा इथून या वाजला जायचं आपल्याला. हा रोड जरा डेंजरस आहे. ठीक आहे, खूप डेंजर आहे बाबा. तर आपला कॅमेरा पण मोबाईल पडू शकतो खाली. पोचलो आहे आपण थोड्याच वेळात, 2-3 मिनटात राहुलच्या घरी. तिथून मग थेट आपण आपल्या घरी. नंतर मग 12च्या दरम्यान यायचं परत घरगोणीला. विषयच क्लोज. भाई काय रोड आहे, डेंजर रोड, खतरनाक, माइंड ब्लोइंग. गावचे रोड आतमध्ये सांगायचं झालं तर असेच असतात. म्हणजे हायवे एकदम डेंजर आहे मित्रांनो. मी जेव्हापासून मोबाईल लावला आहे ना यार, तेव्हापासून सर्व हेल्मेटकडे बघतात यार. कारण गावच्या ठिकाणी हे सर्व आहे ना एकदम नवीन आहे, माहिती आहे का, खूप नवीन आहे. सर्व हेल्मेट आता काय नाही मोबाईल लावला इथे यार. हो चौघांची जोडी होती यार. इकडे दुकानामध्ये या, तिकडे या, तिकडे या. ठीक आहे, मस्त. आणि खूप यार गावाचं म्हणजे वेगळंच बातच अलग आहे, खतरनाक. आणि हे जे समोर मित्रांनो तुम्हाला दिसतंय ना, हे भवानीचं मंदिर आहे. ठीक आहे, इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. जत्रा भरते यावर या साईडच्या. आणि थोडं इकडे आम्ही भरपूर वेळा आलो आहे, रात्रीची भरते भरपूर वेळा यापासून. काय यार सुंदर आहे गवत वगैरे बघा यार. सकाळ सकाळ त्या गवताच्या पानांवर धुक्यात जे थेंब आहेत यार, काय वाटतंय जबरदस्त. नाथ कोण हा रोड सीधा राहुलच्या घरी घेऊन जाईल आपल्याला. टेन्शन नाही, विषय क्लोज, विषय खलास. हे भाई ही बघा, ही शाळा आहे तुळजाणीतली.
आय थिंक 7वी की 4थीपर्यंत माहीत नाही, 7वीपर्यंतच आहे आय थिंक वाटतंय. ह्या शाळेमध्ये तर आपण नाही शिकलो. खूप वेळा इथे आम्ही जेव्हा हिवाळी स्पर्धा होतात, म्हणजे हिवाळी स्पर्धा गावच्या माहिती आहेत तुम्हाला, प्रत्येक शाळेंच्या ठेवले जातात कुठेतरी एका पॉईंटला. त्या बाजूला एकदा आलो होतो मी, गोळाफेक खाली फर्स्ट टाईम ना, त्यावेळेला 4थीला होतो मी, लहान होतो त्यावेळेला आलो होतो. आणि खूप सारे नंबर काढले होते मी, गोळाफेक म्हणा, थाळीफेक म्हणा, कबड्डी, खो खो, या सगळ्या गोष्टी होतात. खूप साऱ्या दडलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो सांगायचं झालं तर. मित्रांनो परत एकदा त्याच रोडला आपण आलो जिथून आपण बघा, हाच रोड आहे तो, देवरुख टू रत्नागिरी. आता रत्नागिरी टू देवरुख त्या रोडला एकच रोड आहे. खूप वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे म्हणतो, तुम्ही बघू शकता. मी गडबड झाले आता, लगेच निघायला लागते. हे आहे निवेगाव, होऊ शकता आपण. का
खतरनाक, खूपच छान. हे बघा, म्हणजे आतून पूर्ण जंगल, दाट जंगल सांगायचं तर. हा रोड आहे ना 5 किलोमीटर, म्हणजे गावापासून 5 किलोमीटर खालती आमचं घर आहे, म्हणजे वाडी आहे. म्हणजे प्रत्येक डिवाईड म्हणजे कसं, वाड्या एका गावामध्ये वाडी असते. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे, 14-15 घरं वेगवेगळे त्यांचे डिवाईड झालेले असतात गावातून, आणि ते मिळून सर्व एक गाव असं आम्ही बोलतो. काजूचा माळवा, अशा प्रकारे गाव एक निर्माण होतं. आणि आमची जी वाडी आहे ना, वाडी ही एकदम 5 किलोमीटर, म्हणजे गावापासून एकदम 5 किलोमीटर खालती आहे. कच्चा रोड आहे, रोडचं काम सुरू अर्धा झालेलं आहे. इकडे असं आहे. आणि 2 दिवसात या ब्लॉग आपल्याला खूप करायचे. तर असा विषय. या कधीतरी आमच्या गावाला इकडे फिरायला, ॲड्रेस देतो तुम्हाला, बिंदास या. मस्त गाव, सर्वात सुंदर. तुम्ही जर व्हिडिओ बघितलाच असाल, बाजूलाच नदी आहे घराच्या, काय टेन्शन नाही कसलं. बघा इथपासून रस्ता, एकच घर आहे जंगलामध्ये सांगायचं तर. हो हो, हा आहे तो तीव्रवता. इथून तुम्ही चौकात येऊ शकता. खास करून मला चौकात जावं लागेल. एकदम मुंगीच्या स्पीडने आपल्याला जायचं खाली. हा चढाव पूर्वी खूप डेंजर होता, एक दुसरं करत म्हणजे यार बघा, लोक कुठं कुठं घरं बांधतात यार डोंगरावर. ही इतका मोठा डोंगर आहे ना मित्रांनो, इकडे पाण्याची सोय नाही आहे. की हे लोक काय करतात, खालती जवळजवळ 500 मीटरवर मशीन लावतात आणि त्याने पाणी खिचतात वरती, तेव्हा यांना पाणी भेटतं. आमच्याकडे कसं, आमच्याकडे विहिरी वगैरे, बाव वगैरे भरपूर आहेत, पाण्याची काही कमतरता नाही इकडे सांगायला झालं तर. मे महिन्याच्या एंडिंगला, म्हणजे पावसाळा सुरू होत नाही ना, तोपर्यंत पाणी इकडे भरपूर असतं. त्याच्यावर टेन्शन नाही कसलं. म्हणजे पूर्वी डबल शेती केली जात होती याच पाण्यामुळे, याच पाण्याच्या जोरावर. आता डबल शेती करत नाही, कारण तेवढी मॅनपॉवर नाही आता गावात. सर्व शहरांच्या इकडे पळालेत आणि आम्हाला ओढ लागले गावाला यायची. तर इथेच गाडी कुठेतरी लावू. आपण फायनली पोचलो इथे, गाडीवरतीच जावं लागेल. तेच गाडी ठेवूया. गाडी लॉक केली आहे पूर्ण, बघू शकता. आपण चाललोय घरी. तर मग